श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, या पवित्र महिन्यात श्री स्वामी समर्थांची मनोभावे सेवा केल्यास भक्ताला मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींच्या कृपेची अनुभूती मिळू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात स्वामी समर्थांची सेवा नेमकी कशी करावी, कोणते नियम पाळावेत आणि अशी कोणती छोटी सेवा आहे जी प्रत्येक भक्त आपल्या घरी सहज करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींना तुमच्याकडून पैसा, दिखावा किंवा मोठमोठ्या पूजांची अपेक्षा नाही. स्वामींना हवी आहे ती तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास आणि शुद्ध अंतःकरण. श्रावण महिन्यात सकाळी शक्य असल्यास लवकर उठा, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. त्यानंतर आपल्या देवघरासमोर किंवा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर शांतपणे बसा. दिवा लावा, धूप किंवा अगरबत्ती लावा आणि हात जोडून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यानंतर मनात अशी प्रार्थना करा, हे स्वामी, माझ्याकडून जाणून अजाणून झालेल्या चुका क्षमा करा. माझ्या मनातील अहंकार, राग, द्वेष आणि नकारात्मक विचार दूर करा. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी आणि शक्ती द्या. भक्तांनो, श्रावण महिन्यात स्वामींची पहिली आणि सर्वात मोठी सेवा म्हणजे नामस्मरण. दररोज कमीत कमी 108 वेळा श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाचा जप करा. तुमच्याकडे माळ असेल तर माळेवर जप करा. जर माळ नसेल तरी काही हरकत नाही. मनापासून केलेले नामस्मरण हेच सर्वात महत्त्वाचे आहे. घरकाम करताना, प्रवास करताना किंवा मोकळ्या वेळेतही तुम्ही स्वामींचे नाम घेऊ शकता. दुसरी सेवा म्हणजे स्वामी चरित्र किंवा स्वामींच्या विचारांचे वाचन. श्रावण महिन्यात दररोज काही मिनिटे श्री स्वामी समर्थांचे चरित्र वाचा. संपूर्ण अध्याय वाचणे शक्य नसेल तर कमीत कमी 1-2 पाने वाचा. वाचताना घाई करू नका. स्वामींचा संदेश आपल्या जीवनात कसा लागू करता येईल याचा विचार करा. तिसरी सेवा म्हणजे गुरुवारी विशेष उपासना. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांची विशेष सेवा करा. सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. शक्य असल्यास पिवळी किंवा सुगंधी फुले अर्पण करा. स्वामींना आपल्या श्रद्धेनुसार नैवेद्य दाखवा. फळ, दूध किंवा घरात बनवलेला सात्विक पदार्थ अर्पण करू शकता. नैवेद्य दाखवताना एकच भावना ठेवा, स्वामी, हे सर्व तुमचेच आहे, मी फक्त प्रेमाने तुम्हाला अर्पण करत आहे. चौथी आणि अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणजे अन्नदान. भक्तांनो, देवाची सेवा केवळ मंदिरातच होत नाही. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, गरजू व्यक्तीला मदत करणे किंवा एखाद्या प्राण्याला अन्नपाणी देणे ही सुद्धा ईश्वर सेवाच आहे. चला तर मग या पवित्र श्रावण महिन्यात आपण सर्वजण स्वामींच्या चरणी एक संकल्प करूया. हे श्री स्वामी समर्थ, आमच्या मनाला योग्य दिशा द्या, संकटाचा सामना करण्याची शक्ती द्या. आमच्या घरात प्रेम, समाधान आणि समृद्धी नांदू द्या. आमच्याकडून नेहमी चांगले कर्म घडू द्या. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हीही या श्रावण महिन्यात स्वामींची सेवा करणार असाल तर कमेंटमध्ये भक्तिभावाने लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.